अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोटबारी पुरे मनाल तुझी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला जोरदार आज देतो पोट भरी पुरे मनाला तो बरी तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे मनाला तोरी विठला 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 देवराया तुझे पाया दंड अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा जुमा तया ठविता
महापुण्यराशी तया तविता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरा प्रविशं मम वाचिमिना प्रसुप्ता संजीवयक्तखिल शक्तिधर स्वदाम्ना अन्यहंसचरण श्रवणत्वगादे प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो ज्ञानदेव नमो ज्ञानराजा नमो ज्ञानसिंधु सका पूर्णमादा मतिमंत ते ज्ञान दाता विनाशी नमस्कार दाता ज्ञानेश्वराशी ज्ञानेश्वराशी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा जो देवा शंभो मज कोण तारी तुकाराम तुकाराम भगवंताचा नामचिंतन करता घेतलेला भगवंताचे लडके लढणारे भक्त शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वैराग्याचे टप्पूर ते तेजवलंय नवे नवे जाण्य कधी केलं नाही भजनाचा आळस म्हणून ते झाले माझ्या वारकरी संप्रदायाचे मंदिराचे कळस असे कळस म्हणणे माझे देव म्हणणे जग म्हणणे विश्व म्हणणे सर्व देश म्हणणे जगद्गुरु श्री तुकोबराय आणि या तुकोबरांचा बीजपर आणि भगवान श्री शंकर परमात्म्याच्या तसेच कृष्ण परमात्म्याच्या काल्याचा आणि सप्ताचा संगतेपर यमनाम काला या विषयपर घेतलेला अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय गोपाळ कृष्ण आणि त्यांचे असणारे सवंगडी यांच्यामधला संवाद या अभंगातून प्रतिपादन करतात. नवे नवे प्रस्ताव करतात. सेवेसाठी उशीर झालेला आहे आपल्याला माहिती आहे. ऊन पण भरपूर आहे. पण आज बिटलेवाडीची खरी परीक्षा होणार आहे बरं. जेवढे जेवढे कट्टर आपले कट्टर जेवढे साधक असतील तेवढे तेवढे मंडपामध्ये आज थांबणार आहेत. निसर्गाचा कोप आहे, ऊन आहे, सगळ्यात शमवून तुम्ही बसताय. द्यावे तिथे धन्यवाद आहेत. जास्त वेळ नाही घेणार. काळजी करू नका. माय बाप आज सप्ताहातील आजचा शेवटच्या दिवसाचं कीर्तन नाम जागराचं कीर्तन
मी सांगून जाईन. जागराचं कीर्तन कधी होतं? ज्यावेळी भगवंताकडे मागणी मागतो त्यावेळी जागराचं कीर्तन संपन्न होतं. म्हणजे जागराचं कीर्तन म्हणजे भगवंताकडे काहीतरी मागितलं पाहिजे. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये जर काही मागितलंच नाही तरी सुद्धा देव देतो. कारण देव द्यायला बसलेला आहे, देव उदार आहे. सप्ताहातला पहिला दिवस नामपर असावा, दुसरा दिवस करुणापर असावा, गुण वर्णन करणारा असावा, आणि जागराचा दिवस भगवंताकडे काहीतरी मागणारा असावा. आणि काल्याचा दिवस भगवंताने आणि देवाने गोकुळामध्ये केलेले चरित्र याचंच वर्णन असावं. आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनानं दंड काय? आणि काल्याचा कीर्तनकार बांधील असतो आणि बांधलेला असतो. कशानं? उपरण्यानं नाही, नियमानं. आणि काल्याचं कीर्तनाचा नियम असा आहे की काल्याच्या कीर्तनाचं वर्णन केलं तर फक्त आणि फक्त कृष्णाचं, गोकुळाचं, आणि ते पण गोकुळाचं नाही, गोकुळात केलेल्या लिलेचं. इतरत्र दुसरं काही फापट पसारा सांगायची गरज नाही. आणि त्यानं सांगून पण कुणी बुवा ना महाराज त्यानं दुसरं काही सांगून पण मायबाप. पण आपल्यामध्ये दूध शर्करा युग असा आहे की आज धर्मबीज आहे, जगद्गुरु श्री तुकोबरायांची बीज आहे, आणि बीजाचा उत्सव आणि मायबाप काल्याचा उत्सव दोन्ही एकत्र सम्य करायचे आहेत. आपण जास्त वेळ प्रसवण्यामध्ये न घेता अभंगाकडे वाटचाल करायची आहे. मायबाप, ज्यांच्या सेवेसाठी अभंग घेतलेला आहे तो साधा सोपा सामान्य नाही, व्यक्ती नाही. ज्या व्यक्तीचा अधिकार एवढा आहे, त्या व्यक्तीचं नाव मुखामध्ये घेतलं ना तर साक्षात यम लटा लटा कापतो अशी व्यक्तीची ख्याती आहे. मायबाप, यम लटा लटा कापतो हे भाग गौण आहे. तुम्हा मला ज्या मरणाची भीती आहे त्या मरणाच्या मस्तकावर जगद्गुरु तुकोबरांनी पाय ठेवलाय. एवढा अधिकार आहे, एवढा अधिकार आहे. मग त्या जगद्गुरु तुकोबरांनी आज बीज आणि त्यांचा उत्सव नक्की साजरा का केला आणि का करावा लागला याचं कारण असं, तुकोबरांच्या जीवनामध्ये तुकोबरांनी एक अट्टास बांधला होता आणि त्या अट्टासाचं नाव असं आहे, शेवट तो भला माझा बहुगोड झाला. जगद्गुरु तुकोबरांना या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येऊन आपला शेवट गोड करायचा होता बाबा. नुसता तुकोबरांनी नाही केला, माझ्या ज्ञानदादाने केला, माझ्या सोपान काकांनी केला, माझ्या मुक्ताईनं केला, शेवट गोड केला. शेवट गोड करणं म्हणजे काय? जीवन जगत असताना जीवन किती जगला याला महत्व नाही, तो माणूस मेला कसा याला महत्व आहे. कारण आज कलियुगामध्ये जर तुम्ही विचार केला तर माणूस किती दिवस जगला याला महत्व नाही, तो कसा जगला याला महत्व आहे. विठाला तुकोबरायांचं जर चरित्र सांगायला गेलं ना तर माझी वाणी सुद्धा मायबाप अपुरी पडेल. एवढं जगद्गुरु तुकोबरायांची ख्याती आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा एवढा अधिकार आहे की मायबाप, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या टिचभर पोटासाठी झटापट करतो. मायबाप, ह्याची टोपी त्याला घाल, त्याची टोपी याला घाल, ह्याचा बांधकोर, त्याचं लग्न मोड. कशासाठी? अय बिटलवाडी, कशासाठी? महिला मंडळ तुमच्याकडे पण येतो, काळजी करू नका. ह्याच्या सुनेला काय म्हण, त्याच्या सुनाला काय म्हण, ह्याच्या घरात काढी टाक. महिला मंडळ, एखाद्याचं नवीन लग्न झालं, एखाद्याचं नवीन लग्न व्हावं आणि गावातल्या एका बिचारीला, चांगल्या बिचारीला कळावं. ती पत्रकार असते बरं, तिला फक्त कळावंच की आमच्या घरी गोकुळासारखं चांगलं काम चाललंय. कुणाला कळावं? कुणाला? मैत्रिणीला नाही, फक्त त्या बिचारीला कळावं एखाद्याच्या घरी चांगलं काम चाललंय. ही जात तिथे गेल्याशिवाय राहणार
नाही, नुसती जाऊन गप बसणार नाही. होय का? किती वर्ष झालं तुला इथं लागलीस? अहो ताईसाहेब आता आली, 1 वर्ष झालं मला. अगं इडी का खोळी, 40 वर्ष झालं या गावामध्ये राहते. हे गाव कसं आहे ना, हे फक्त कुणाला माहित? हा, तुमचं सांगतोय. हे गाव कसं आहे ते फक्त मलाच माहिती आहे. तू आज आलीस ग, जरा माझी 4 गोष्टी चांगल्या ऐकल्या तर तुला सोपं जाईल. नाही वेगळं निघायला. बाय बाप, माझ्या 4 गोष्टी ऐकल्यास तर तुझं भलं होईल. हे आपला भलं नाही याला. पण मायबाप जगद्गुरु तुकोबारायांचा आहे हे आत्ताच नव्हता. मायबाप जगद्गुरु तुकोबाराय सकाळी लवकर उठायचे, हातामध्ये टाळ चिपल्या विना घ्यायचे मायबाप, आणि डोळ्याला समोर दिसेल त्या वाटेनं पावलं टाकत निघून जायचे मायबाप. कधी जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरती जायचे, कधी भावचंद्रावरती जायचे, कधी घोडाळा डोंगरावरती जायचे. आणि मायबाप जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखामध्ये फक्त आणि फक्त एकच नाव होतं, राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी. तुकोबारायांच्या मुखामध्ये एक नाव अट्टासानं घेतलं जायचं. तुकोबारायांच्या नामामध्ये तल्लीन व्हायचे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, हे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुकोबारायांच्या तुम्हा मुखामध्ये अहोरात्र भजन चालायचं, एवढं भजन चालायचं. अक्षरशः तुकोबारायांच्या जीवनामध्ये 3च फक्त व्यत्यय यायचे, शिंक जांभळी खोकला, इतुकाची वेळ वाया गेला, दिन रजने गोविंदाचे पोवाडे. मायबाप तुकोबारायांच्या जीवनामध्ये एकच काम, भल्या पाठी उठायचं, स्नान करायचं, भगवंताची देवपूजा करायची, असणारी टाळ घ्यायचा, असणाऱ्या चिपळ्या घ्यायचा, असणारी विणा घ्यायची, आणि भंडारा डोंगरावरती भागचंद्र डोंगरावरती साधना करता निघून जायचं. मायबाप एक दिवस असा झाला, तुकोबाराय भल्या पाठी सकाळी लवकर निघून गेले, आणि निघून गेल्यानंतर महिला मंडळ, ओ महिला मंडळ, आता 7 दिवस मी तुम्हाला बोललोय. मला कार्यकर्त्यांनी कीर्तन सुरू व्हायच्याच अगोदर सांगितलं, बाबा जरा गपचूप बस. खरं सांगू, इस्तव कुठेही ठेवा, पण आज मी गप आहे, काळजी करू नका. फक्त तुम्ही शांततेचं सहकार्य करा. विढाला विढाला विढाला. तुकोबारा भजना करता निघून गेले. अवली मातेला समजलं, आपल्या मालकाला न्यारी नाही, आपला मालक सकाळपासून उपाशी आहे. अवली मातेला समजल्यावरती अवली मातेनं भाकरीचं टोपलं घालून त्याच्यामध्ये कांदा घातला, मीठ घातलं, मिरच्या घातल्या, मायबाप लोणच्याची फोड ठेवली. सकाळी पाट्यावरती त्या वाट्यावरती वाटलेलं वाटव डाळीचं बेसन सुद्धा त्याच्यावरती थोडं घातलं. तोंडाला पाणी नका सुटून देऊ, तुकपर्यंत करता होतं ते. मायबाप इतका सगळा दुर्डीचा भरून तो असणारा गाठोडा अवली मातेनं डोक्यावरती ठेवला, आणि मंद मंद पावलं टाकत अवली माता तुकोबारायांच्या भेटी करता निघाली. महाराज जात असताना एका चौकामध्ये अवली माता उभी राहिली, आणि अवली मातेला
कळून चुकलं की आपण नक्की आता कुठे गेलं पाहिजे. या दिशेने जावं तर कदाचित तिकडे जर माझा मालक भेटला नाही तर परत काय करायचं. मागं जावं तर माझा मालक मागं नाही गेला तर परत काय करायचं. चार दिशेने चार वाटा दुसायला लागला. अवली मातेनं विचार केला. अवली मातेनं खाली बसलं आणि अवली माता खाली बसल्यावरती अवली मातेने एक विचार केला. माझा मालक साधा सोपा नाही बरं. माझा मालक तितकासा साधा सोपा नाही. माझ्या मालकाच्या मुखामध्ये खूप ताकद आहे. अवली मातेनं काय केलं, असणाऱ्या त्या चौकातली मुठभर माती घेतली आणि कानाला लावली. मग बाप सांगायचं झालं तर एवढे पराक्रमाचे धडे आहेत, एवढे पराक्रमाचे धडे आहेत की महाराज रस्त्याची मुठभर माती घेतली आणि कानाला लावली. आपण जिवंत हरामासाची माणसं आहे. अरे बोल बोल म्हणलं एखादा मेला तरी तुमच्या तोंडातून रामकृष्णारी भजन येणार नाही, पण मुठभर माती विठ्ठल विठ्ठल बोलत होती. महाराज किती ताकद आहे माझ्या अवली मातेची, माझ्या तुकोबाईची किती ताकद असेल सांगा ना बाबा. भजन कर भजन कर भजन कर म्हणलं. बुवा मेला तरी तुमच्या तोंडातनं कधी घडी उसकटत नाही, पण मुठभर माती मायबाप विठ्ठल विठ्ठल बोलतीये. माती तिथं टाकली, बसलेलं टोपलं डोक्यावरती घेतलं आणि तर 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 पावलं टाकीत अवली माता त्या दिशेने वाटचाल निघून झाली. अवली मातेला लांबून आवाज आला, गोड असा भजनाचा निनाद आला आणि अवली माता तिथं जाऊन पोचली आणि मालकांना सांगितलं, मालक मालक न्याहारी आणलीये बरं, 2 घास खाऊन घ्या. मालकांनी टाळ चिपल्या अडकवल्या, न्याहारी सोडली. अवली मातेनं हातामध्ये सगळं असणारं आणलेलं पदार्थ वाटलं. तुकोबऱ्यांनी पोटभर खाल्लं. अवली मातेनं परत तो टोपलं घ्यावं आणि घराच्या दिशेने हळूहळू हळू निघून जावं. मायबाप एवढं सगळं करत असताना अख्खं जग म्हणतंय जगद्गुरु तुकोबराय गरीब होते, जगद्गुरु तुकोबराय गरीब होते. मायबाप एकेकाळची जहागिरी जगद्गुरु तुकोबरायची होती. मायबाप तुकोबराय सारखं जगात पहिलं जर कर्जमाफी केली ना कोणी तर महाराज फक्त माझ्या तुकोबऱ्यांनी केली आहे. जगात पहिली कर्जमाफी कशी, जगात पहिली कर्जमाफी माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांनी केली. असणाऱ्या त्या लिखाच्या वह्या कर्जाच्या वह्या हा हे तशा त्या महाराज इंद्रायणीमध्ये टाकून दिल्या. माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांनी एका पैशाची सुद्धा अपेक्षा नाही केली. जे माझं होतं ते मला भेटलंय, या पैशाचं काय करू. महाराज तुकोबऱ्याची धर्मपत्नी तितकीची साधी सोपी नव्हती. अवली माता पुण्याच्या आप्पाच्या गुळव्यांच्या लेख होती. मायबाप तिच्याकडे खूप मोठी ताकद होती. महाराज एक दिवस असा झाला की जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या घरी अन्न नव्हतं. एवढी बिकट परिस्थिती झाली, एवढी बिकट परिस्थिती झाली. कोपला पाटील गावीची लोक, कोपला पाटील गावीची लोक, आता माझ बिका कोण घाली. कोपला पाटील गावीची तुकोबऱ्याच्या घरामध्ये असून तरी काय होत. फुटकाची वीणा त्याला 2 तारा करी रजारा पंढरीच्या. मायबाप जगद्गुरु तुकोबरायांचं अस्तित्व एवढं झालं. महाराज एक दिवस जगद्गुरु तुकोबराय आळंदी क्षेत्रामध्ये देहू क्षेत्रामध्ये फिरायला लागले आणि फिरत असताना जगद्गुरु तुकोबरायांना कळून चुकलं, बाबा रे एवढे दिवस मी कष्ट केलं, एवढे दिवस भजन केलं, या मृत्यू लोकांमध्ये एवढी साधना केली, पण मला आता कळून चुकलंय माझं इथं राहणं उचित नाही. माझं इथं राहणं उचित नाही. मला भगवंताकडे गेलं पाहिजे, मला भगवंताने गेलं पाहिजे, मला भगवंताने माझ्या हाताला धरून नेलं पाहिजे. आणि भगवंताच्या भेटीची जगद्गुरु तुकोबरायला आस लागली. भगवंताच्या भेटीची जगद्गुरु तुकोबरायला आस लागल्यावरती तुकोबराय मायबाप दिसेल त्याला सांगायचे, कोण्या गावी आहे सांगा विठ्ठल. मायबाप इतक्यात नाही बसले. जगद्गुरु तुकोबरायला जो जो व्यक्ती दिसेल त्याला जगद्गुरु तुकोबराय म्हणायचे. पुसावेची हेची वाटे, पुसावेची हेची वाटे, पुसावेची हेची वाटे.
दिसत त्याला जगद्गुरु तुकडे सांगायचं, सांगा ना माझा भगवान परमात्मा कुठे, मला भगवान परमात्मा मला न्यायला गेला, सांगा सांगा माझा देव कोणी पाहिला. तितक्यामध्ये जगद्गुरु तुकोबराच्या डोक्यामध्ये एक खूप पेटली. अरे भगवंत राहत असेल ना, तर भगवंत राहत असेल तर एकाच काम करू शकतो. जगद्गुरु तुकोबराने एक विचार केला आणि एका शिळेवरती बसत असताना वरून संकाटिकांचं विमान चाललेलं, आकाश मार्गाने संकाटिकांचं विमान चालत असताना जगद्गुरु तुकोबरांच्या दृष्टीस विमान पडलं आणि संकाटिकांना तुकोबरा हात मारली. तुम्ही संकाटिका तुमच्या घरी चाकरी करायची असेल तर सांगा, मी तयार आहे. तर भगवंताकडे निरोप पोहोचवणं माझ्यासारख्या काम नाही. संकाटिकांनी सांगितलं तुकोबरा मी काय करू. तुकोबराने विचारलं संकाटिक मला काहीतरी पुरावा सांगा, मला माझा भगवान परमात्मा कुठे भेटेल. त्यावेळी संकाटिकांनी सांगितलं तुकोबरा भगवंताचं जे वाहन आहे ना, त्या भगवंताच्या वाहनाला विचारा आणि भगवंताच्या वाहनाला सांगा, भगवंताचा वाहना अरे माझा देव कुठे भेटेल सांगा. मग भगवंत हळूहळू मंद मंद पावले टाकतात, करुणाचा पुढे गेले. अरे सांगितलं तुकोबरा अहो तुम्ही सांगितलं असतं चाकरी कर माझ्या घरी, तर मी तुमच्या घरी चाकरी केली असती. पण भगवंताकडे निरोप पोहोचणं हे माझ्यासारखीचं काम नाही. मी जरी त्याचं भान असलो तर तो बाबा माझ्याकडे ऐकणार नाही. तुकोबरा एक काम करा, तुम्ही जास्त नाही काही सांगत, तुम्ही देवाच्या बायकोला विचारा, त्या लक्ष्मीला विचारा देव कुठं आहे. तुकोबरा चालत चालत लक्ष्मी मातेकडे गेले, लक्ष्मी मातेचे पाय धरले आणि तुकोबरा लक्ष्मी माताला विचारले, लक्ष्मी अरे मला देव सांगेल तरी कोण. लक्ष्मीने सांगितलं तुकोबरा तुम्ही एक काम करा, मी जरी त्यांची पत्नी असेल ना तर भगवंत झोपले आणि भगवंत साध्या सुद्धा उशीवरती झोपत नाही, भगवंत शेष नागावरती झोपलेले. तुम्ही त्या शेष नागाला जाऊन त्याचे पाय धरा आणि शेष नागाला सांगा, ए शेष नागा अरे सांग ना माझा देव आहे. जगद्गुरु तुकोबरा शेषाजवळ गेले आणि तुकोबरा शेषाला विचारलं, पुढे चालत गेले. शेषाने सांगितलं तुकोबरा तुमचा निरोप पोहोचला समजा. देवाने शेषाचं कारण ऐकलं, तुकोबराची निष्ठा ऐकली आणि देवाने तुकोबराने सांगितलं तुकोबरा एकादशीला मी तुमच्या भात आरोपत येते. द्वादश झाली, त्रयोदश झाली, एक दिवस गेला, 2 दिवस गेले. महाराज तुकोबराने सांगितलं तुकोबरा देहूमध्ये फिरायला लागले. जो जो दिसेल त्याला तुकोबरा बोलायला लागले, अरे माझा भगवान परमात्मा मला न्यायला आलाय, माझ्याबरोबर कुणाला यायचं असेल तर चला. माझा भगवंत परमात्मा स्वतः मला न्यायला त्याच्या जवळ जाऊन त्याच्या वेळेस व्यक्ती तुकोबराला बोलायचं, तुकोबरा तुम्ही डोक्यावर जाता काय, एवढा मोठा
मोठा संसार घेऊन आम्ही वैकुंठाला जायचं. तुमच्यात माझ्यात फरक काय? तुकोबरांनी सांगितलंय बाबा राहू द्या, तुम्हाला जर यायचं नसेल ना तर येऊ नका. तुकोबरा संध्याकाळी घरी यायचे. अवली मातेला सांगितलं, अवली माता माझा भगवान परमात्मा घरी आलाय, त्याला काहीतरी नैवेद्य घातलं पाहिजे, त्याला काहीतरी पोळून पोळून घातली पाहिजे. तर तुकोबराच्या घरामध्ये तेवढं सुद्धा नव्हतं दादा. तुकोबराच्या घरामध्ये जेवण काय? बरोबरीत कान्या माझा रांदियेला कन्या. तुकोबरांनी पातेलं भरून पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मुठभर कन्या टाकल्या, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि रट 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 सुंदर कन्या माझ्या भगवान परमात्म्याला खायला घातल्या. तुकोबराच्या पत्रावळी पुढं ताट सुद्धा जगद्गुरु तुकोबराकडे नव्हतं. त्या ताटापासून भगवान परमात्मा कन्या खाईल. जगद्गुरु तुकोबराच्या घरी ताट देखील नव्हतं बाबा. आवाज तुकोबरांनी पत्रावळी पडली, पत्रावळीवरती त्या असणाऱ्या कन्या वाचल्या. जशा त्याने पत्रावळीवरती वाचल्या तशा त्याने वर दिसेल त्या रस्त्याने पळू लागल्या. भगवंताने तुकोबरांनी चतुर्भुज शरीर धारण केलं. 3 हाताने ती पत्रावळी धरली आणि मग बाप एका हाताने जगद्गुरु तुकोबराच्या कन्यावर पळू लागला. आणि विश्वाचा चालक त्याला तुला देव म्हणतो ना, ज्याच्या शक्तीने सूर्य चालतो, ज्याच्या शक्तीने पाणी हलतं, तुम्ही आणि ज्याच्या शक्तीने म्हणतो तो विश्वाचा चालक करतो म्हणण्याचा करतो शक्तीच भगवान परमात्मा साक्षात तुकोबराच्या घरी कन्या खातो. विदुराच्या कन्या खाताना भगवंताला एवढा आनंद नाही वाटला तेवढा आनंद माझ्या तुकोबराच्या कन्या खाताना देवाला वाटला. कारण त्या तुकोबराच्या कण्यामध्ये खूप भाव होता. जाऊद्या तुकोबराच्या कन्या देवाला खाल्ला. अरे देव तुकोबरा बोलता, मी कशासाठी आलो? तुकोबरा मी तुम्हाला वैकुंठाला नेण्याकरता आलो. तुकोबरांनी सांगितलं देवा फक्त 1 दिवस थांब, फक्त 1 दिवस थांब. आता उद्या होळी आहे, उद्या होळी आहे, एवढा होळीचा सण करू दे, पुरणपोळीचं नैवेद्य खाऊ दे आणि होळी झाल्या आपण दोघं निघून जायचं. एवढं सांगितल्यावरती तुकोबरांनी सांगितलं, देवानं ऐकलं. देव तुकोबरांच्या घरी विसावा झाला. देवाला बसून काय करायचं म्हणून तुकोबरांच्या घरी देवानं कीर्तन करावं, शेला बांधावा. भगवंताच्या तुकोबराच्या कीर्तनात देव मंद मंद पावलं टाकत नाचावा. तुकोबराच्या कीर्तनात देव कसा नाचत होता. भगवान परमात्मा याच्यावरती हात ठेवला, त्याच्यावरती हात ठेवला आणि भगवान परमात्मा मंद मंद पावलं टाकत तुकोबराच्या कीर्तनाकडे नाचत, हाताला ताळी वाजवत. बाबा तुकोबरांनी सांगितल्याप्रमाणे होळीचा सण झाला. अख्ख्या पिटलेवाडीने पोळ्या खाल्ल्या. पोळ्या खाल्ल्यावरती पिटलेवाडीतल्या लोकांना जगद्गुरु तुकोबरा विसरायला गेले आणि माझ्यासोबत चला. साक्षात भगवान परमात्मा नाही आला, माझ्यासोबत चला. नाही तुकोबराचं कोणी ऐकलं. जाऊ द्या, तुकोबरांनी सांगितलं नका येऊ. तुकोबरांनी धर्मपत्नीने सांगितलं, अवली माता अरे माझ्यासोबत जा. अवली माता नाही. अवली मातेने सांगितलं, तुकोबरा तुम्ही येणे झाला का काय? एवढा मोठा संसार वाड्यावरती टाकून तुमच्यासोबत वरती माझ्या लेकरांचं काय? आईचं आमचं करणं आहे बाबा. साक्षात तो दिवस उजडला. बाबा तुकोबरांनी सांगितलं, देवाने सांगितलं, तुकोबरा आता मी जास्त तुमचं काही ऐकून नाही घेणार. उद्या सकाळी बरोबर 12:05 तुम्ही माझ्या खंडावरती माझ्या विमानामध्ये खेळत पाहिजे. तुमचं कोणाचं ऐकून नाही घेणार. तुकोबरांनी सगळ्यांना विनंती केली. तुकोबरांनी सगळ्यांना विनंती केली, दादा देहूतल्या लोकांनी जगद्गुरु तुकोबरांना हात जोडला. तुकोबरांनी देहूतल्या लोकांना हात जोडला. बाबा हा निर्णय 3.5 हाताचा निर्णय भगवंताने याच्यासाठी दिला की आपल्या हाताने भजन झालं पाहिजे, आपल्या हाताने भगवंताचं नाम गुणन वर्णन केलं पाहिजे. याच्यासाठी शरीर दिला आणि तुम्ही त्या शरीराला माझं ममत्व समजून बसला दादा. अरे साक्षात विश्वासा चालक मला करतो म्हणण्याचा करतो शक्तीधीश भगवान परमात्मा तुम्हा मला न्यायला येत असताना सुद्धा तुम्ही घर सोडायला तयार नाही. तुकोबरांनी अवली मातेला सांगितलं, अवली अगं कोणी येत नाही, निदान तू तरी चल, तू माझी धर्मपत्नी आहेस. महाराज अवली मातेने सांगितलं, तुकोबरा हे माझ्याच्याने शक्य नाही होणार, तुम्ही जाऊ शकता. महाराज ह्या जगामध्ये कोणी कोणाचं नसतं रे दादा.
एकला यायचा आणि एकलाच जायचा आहे. आणि ते ही काळाची नाही बाप कोणी माय बाप. तिथं सुद्धा सत्य झालं. जगद्गुरु तुकोबराने भगवंताला सांगितलं, हे देवा बस बस देवा बस, माझं ममत्व संपलं. याच्याकडे ओरडून सांगितलं, अरे हकारुनी सांगे तुका नाव घेता राहू नका. मी एवढा आनंदित अत्याचार सहन केला रे, तरी सुद्धा तुमच्या हृदयाला पाचन फुटत नाही. तुम्ही नक्की जीवन जगून करता काय रे. त्याच्यावेळी भगवान परमात्म्याने तुकोबराला समजी घातली आणि तुकोबराच्या खांद्यावरती भगवंतांना हात ठेवला. तुकोबरांना सांगितलं, तुकोबरा अहो वैकुंठाला जाणं साधं सोपं नाही. वैकुंठाला जाणं कुणाच्या पण नशिबात नाही. वैकुंठाला जाणं कुणाच्या पण भाग्यात नाही. महाराज तुम्ही चलावं, तुम्ही चलावं. जगद्गुरु तुकोबरांच्या डोळ्यातून ढसा ढसा अश्रू आले. अरे त्याच्या हाताखांद्यावरती ध्यानाचा मोठा झालो. त्यांना मी सोडून वाड्यावरती निघालं. माझे लेकरं काय करतील, माझे मुलं बाळ काय करतील याचा क्षणभर सुद्धा जगद्गुरु तुकोबराने विचार नाही केला. आणि महाराज तुकोबरे आणि भगवान परमात्मा, तुकोबरांनी भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. तुकोबरांनी समस्त देहूकरांचं दर्शन घेतलं. तुकोबरांचं देहूकराने दर्शन घेतलं. अलिंगड मिठ्या झाल्या, रडायला लागलं. गाव धच मोचून गाव गाव रडायला लागलं. आज मध्ये तुकोबरा आपल्याला सोडून निघून जाणार आहे. माय बाप गाय मुकळून रडायला लागलं. जसं गाईला वासरू सोडलं ना, गाईपासून वासरू लांब गेलं तसं गाई हंबरडा पडते ना, तसं अख्ख देहू गाव रडायला लागलं तुकोबराच्या नावानं. तुकोबरा अहो तुम्ही गेला माझ्यावरती, आमच्यावरती लक्ष ठेवणारा कोण आहे. अहो तुकोबरांनी जगाला सांगावं, वेदाचं जो अर्थ आकाशीचा ठावा हिराणी व्हावा फार माता, असं बोलणारा माझा तुकोबरा आता जगात नाही आला. तुकोबरांनी ताई उकळून जगाला सांगितलं, बाळा नका काळजी करू. प्रत्येकाचे दिवस जाण्याचे ठरलेले असतात. आज माझा दिवस आहे, आज माझा दिवस आहे. मला 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 नका थांबवू. एकतर माझा भगवान परमात्मा येत नव्हता, कसे बशी त्याच्या पाया पडून त्याला मी आणलंय. मला जाऊ द्या. माझं काही चुकलं असलं तर मला क्षमा करा. मी नेहमीला गाता आजराभर होईल त्याची सेवा करा. सांगण्याचं एवढं तात्पर्य आहे, एका जगद्गुरु तुकोबराच्या गाठल्याच्या अभंगावरती कीर्तन करून माझ्यासारखी कीर्तनकार करोडपती झाले. माय बाप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्यांनी गाता लिहिला ते किती कोट्याधीश असतील सांगा ना. साक्षात विश्वाचा चालक मालक करतो, अन्नदाप करतो भगवान परमात्मा. जगद्गुरु तुकोबरांना न्यायला भगवंताने सांगितलं, तुकोबरा चला चला आता चला, आता थांबू नका. भगवंत जाऊन असणाऱ्या जागेवरती बसले. तुकोबरांनी जगाचा निरोप घेतला आणि निरोप घेऊन आपला उजवा पाय त्या विमानात टाकला. आणि तुकोबरांनी सांगितलं, तुकोबरांनी विश्वाला हात जोडून सांगितलं, हे बाबा आम्ही जातो तुम्ही कृपा आम्ही जातो या जगात फक्त देव सत्य, या जगात फक्त माझा भगवत परमात्मा सत्य. त्याची सेवा करायला कधी विसरू नका. तुकोबरांनी देहूकरांना हात जोडला आणि सांगितलं, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. सकाळी सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला वैकुंठ श्रीहंत बोला. तुकोबरांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. तुकोबरांनी देहूकरांची विनंती केली. रथामध्ये जाऊन विमानामध्ये जाऊन बसले आणि डोळ्याची पापणी लावता लावता तुकोबरांना घेऊन विमान आकाशात उघडले. जगद्गुरु तुकाराम पुष्पवृष्टी करा. बाप
आम्ही जातो तुम्ही कृपा आम्ही जातो तुम्ही कृपा विठोबा रखुमा Bye.
अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्यातून निघून गेले. नुसते तुमच्या आमच्यातून निघून नाही गेले, या विश्वाच्या मलकाच्या पोटाला धरून जगद्गुरु तुकोबराय आपल्यातून निघून गेले मायबाप. पण जात असताना सबंध विश्वाला हात जोडून सांगितलं, कुणासोबत वैर नका करू दादा. वैर करुणी कुणाशी राग धरुणी कुणा. माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. वैर करुणी कुणाशी राग धरुणी कुणाचा. तुकोबराने विश्वाला सांगितलं, तुकोबराय निघून गेले मायबाप. आणि आज देखील जगद्गुरु तुकोबरायच्या बीजेला 375 दिवस झाला. पण आज देखील देहू गावामध्ये धाई मकून रडतात. महाराज वाऱ्याचा नवलेश नसताना सुद्धा लिंबाचं ढाळ हलते धडा 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 धडा. याला म्हणायचं माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद. अरे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, मी एक वाक्य सांगून जातोय का, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत तुकोबराय नाहीत, जोपर्यंत तुकोबराय तोपर्यंत चंद्र सूर्य तारे. लक्षात ठेवा. तुमच्याची काय ख्याती महाराज. संध्याकाळी झोपलो, सकाळी उठवणं माझ्या देवाच्या हातात आहे. पण ज्याने मरणाच्या मस्तकावरती पाय ठेवलाय त्याचे, त्या भगवंताचं, त्या मूळ पुरुषाचं नाव आहे जगद्गुरु श्री तुकोबराय. आणि त्या तुकोबरायांच्या धर्मबीजनिमित्त आज बिटलेवाडीकर तुम्ही आम्ही गुन्ह्या गोविंदाने जमलात. आजच्या कीर्तनामधून आपण 2 संवाद साधायचे आहेत. पहिलं म्हणजे काल्याचं कीर्तन, पहिलं म्हणजे जगद्गुरु तुकोबरायची बीज, आणि दुसरं म्हणजे भगवंताचा असणाऱ्या गोकुळात केलेल्या लीला. खूप वाईट वाटते, लोक इकडे बसतात, उभे राहिलेत, ऊन भरपूर आहे. माझ्या आई बहिणीसारखी तुम्ही देवा. चालू 15 मिनिटात आपण कीर्तन संपू. परत मंदिराचा कळस बसल्याशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही, झाडाला फळ लागल्याशिवाय झाडाचं पूर्णत्व नाही, नदी सागराला मिळाल्याशिवाय नदीचं पूर्ण नाही, आणि सप्त्यातलं काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्त्याला पूर्णता नाही. विठाला विठाला विठाला. आणि आज फक्त आणि फक्त भगवंतानं गोकुळात केलेल्या लीला त्याचं वर्णन करायचंय. महाराज, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मनानं सृजाम्यहम्. ज्याच्या वेळी भारतामध्ये, ज्याच्या विश्वामध्ये धर्म संकट तयार होतं, त्यावेळी विश्वाचा चालक करतो म्हणलं तर करतो मी शक्तीची भगवान परमात्मा अवतार घेतो, आणि अवतार घेऊन ते संकट निवारण करतो. मला सांगायचे मुद्दे 3 आहेत. आपल्याला जन्माला यावंच लागतं, देव येतात, संतांना आणावं लागतं. बाप तसंच आजच्या काल्यातला देव आहे ना, तो भगवान परमात्मा येतो, आणि तो भगवान परमात्मा कुणाच्या उदरात आलाय. बाप देवकीच्या पोटामध्ये भगवान परमात्मा वाढू लागलाय, हळूहळू हळूहळू वाढू लागलाय. वेळ कमी, मी कमी वेळात जास्त सांगण्याचा प्रयत्न करतोय. उठू नका, बोलू नका, फक्त लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला. पोटी वसुदेवाचा
आणि किती वर्षाची मूर्ती झाली हो? 8 वर्षाची मूर्ती महाराज. गोंडस गोंडस अशी भगवंताची मूर्ती जन्माला आली. जशी मूर्ती जन्माला आली तस कंस मामाला कळालं. कंस मामाला सांगितलं होतं, ए कंसा, अरे देवकीच्या पोटी जन्माला 8वा पुत्र तुझा घात करणार आहे. लक्षात ठेव, शक्य झालं तर देवकी मातेला मारून टाक, शक्य नाही झालं तर 8वा पुत्र मारून टाक. एक एक पुत्र शिळा मारायची दगडच केला होता महाराज. पुत्र झाला की तो धरायचा आणि शिळेवरती गर्र दिसा आपटायचा, शिळेवरती दिसायचा आणि गर्र दिशी आपटायचा. पण महाराज करता 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 युग योग माया जन्माला घातलं, योग माया जन्माला आली आणि महाराज कर्मधार शिळे गाणं कंस मामाने ते योग मायाला धरलं आणि शिळेवर आपटणार तेवढ्यात विजयासारखी कर्तव्य आकाशवाणी झाल्याबरोबर महाराज भगवंताला कळालं, आपल्याला इथे धोका आहे. भगवंतानं सांगितलंय, आई बाबा मला इथं धोका आहे, मला फक्त इथून लवकर उचला आणि मला नंदाच्या नंदाच्या घराला द्या. परत भगवंताचं गारण ऐकलं. अरे असा बाप कुठलाय आपल्या पोरावरती संकट येताना खाली मान घालून उभा राहणारा बाप नाही जगात. लक्षात ठेवा, वसुदेवानं भगवान परमात्म्याला टोपलीमध्ये घातलं, टोपली मस्तकावरती ठेवली आणि भगवंत यशोदा बांधा आणि नंद राजा भगवंताला सांगतोय, देवा अरे मी तुला टोपलीमध्ये घातले पण माझ्या पायामध्ये बेड्या आहेत, आईच्या पायामध्ये बेड्या आहेत. पुढे सेवेकरी थांबलेत. भगवंताने सांगितलं, तुम्ही फक्त मला टोपलीमध्ये घाला, सगळ्या बेड्या तुटतात. उचलीला जसं भगवान परमात्म्याला डोक्यावरती टोपलीमध्ये घातलं, उचललं, तसं तुटा 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 पायातले त्या असणाऱ्या हातापायातल्या बेड्या तुटल्या. असणारे ते चोपदार असणारे ते सेवकरी महाराज मंद झोपेत पडले, एवढे बेशुद्ध झोपेत पडले अक्षरशः. नंदराजानं टोपलीमध्ये घातलं देवाला आणि हळूहळू पावलं टाकत गोकुळाच्या दिशेने निघाला. जसं गोकुळाच्या दिशेने निघाला एवढा पाऊस पडला होता आणि महाराज कर्मदोरी शोगाने यमुना नदीला पूर आलेला पाहिला आणि महाराज बापाचं झालं, अरे माझ्या मुलं माझ्या जीवाच्या बाळाचा काय, बाळाला तर धोका झाला तर माझ्या जिंदगीला काय अर्थ आहे. नंदराजाचं पाय लट 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 कापायला लागलं. हळूहळू नंदराजानं पाय टाकला, कमरे एवढं बुडत गेला. हळूहळू छातीला पाणी लागलं, अरे गळ्याला पाणी लागलं. भगवंताने विचारलं, अरे यासाठी माझा बाप मला तर बाप मला पायाखाली घालेल. पुढे चालेला
तसं धड 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 यमुना नदी खाली झाली. यमुना नदी ओसरल्याबरोबर हळूहळू पावलं टाकत नंदराजा गोकुळाकडे गेला. जसा त्याला नंदराजा पण म्हणतात, वसुदेव पण म्हणतात. महाराज जसा हळूहळू पावलं टाकत महाराज गोकुळच्या दिशेने वाटचाल झाली. गोकुळातल्या वस्यांना कळालं रे, आणि आपल्या वाड्यात आपल्या गावात कोणतरी वसा जन्माला आलाय, की एवढा महान पुरुष जन्माला आलाय की खरंच आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. भगवंताला तिथं ठेवलं आणि तिथून महाराज उचललं, आई साहेबांना उचललं, पाठीमध्ये घातलं, परत नंदराजाच्या वत्या असणाऱ्या त्या बंदीखान्यामध्ये नेऊन ठेवलं. आणि जसं श्रीकृष्ण जन्माला असं कळालं तसं त्या गोकुळवासियांनी महाराज गुड्या उभा केल्या, तोरणं उभा केली आणि गाऊन गाणी गुडिया तेरे बघितले बरं, कोणाकोणाच्या गुड्या आहेत कोणाकोणाच्या नाही, सगळं नाव लिहून घेतलेत. नाही पैशाला नाही, तुम्हाला डांबत असू द्या. जसं तुम्ही गुड्या उभा केल्या तशा हास्यवर्धन झाला, गुड्या उभा केल्या, तोरणं केली, सडा टाकल्या, रांगोळ्या टाकल्या. महाराज पुत्र जन्माला आलाय, कोणाच्या पोटी? देवकीच्या पोटी भगवान परमात्मा जन्माला आलाय. महाराज जसं कळालं गावातल्या सुईनीला, महाराज त्या सुईनीची एवढी गलबल झाली, एवढी गलबल झाली. महाराज त्या सुईनीने हाकार केला, गौरव सांगते गौरवनीला, गलबल झाली. एक गवळण एका गवळणीला सांगायला लागली, तुला कळलं? तुला काही कळलं का? ती गवळणी विचारते, काय झालं का? अगं नंदाच्या घरी गोकुळात श्रीकृष्ण जन्माला आलाय बरं. श्रीकृष्ण जन्माला आला, चल बरं बघू. महाराज त्या गवळीने हातामध्ये ताट घेतात, हातामध्ये साखर घेतात, हातामध्ये सुंटवळा घेतात, भगवान परमात्म्याला बघायला जातात. एक धावी एकी पुढे दाटी वाटी सुंट गडी, एक धावी एकी पुढे दाटी वाटी सुंट गडी. महाराज भगवंताच्या घरापुढे तमाम गर्दी झाली. भगवंताला बघायला कोणी साडी आणतंय, कोणी चोळी आणतंय, कोण हातात आणतंय, कोण पायात आणतंय, कोण करगुट आणतंय.
नेता ना तुम्ही सगळे जाता नेता का तुमच्या पोराला आलं ह्याच्या पोराला तिकडे आलं तिकडं बघायचं जाताना कळकुटा नेतात ना असे आम्हाला अनुभव नाही म्हणून विचारतोय महाराज एक घेऊन लगवगीने महाराज त्या नंदराजाच्या घरा पुढे जाते आणि सांगते सांगा सांगा भगवंत कसा दिसतोय सांगा कसा दिसतोय भगवंत बघायला गर्दी झाली भगवंताला कोण मांडीव घेतय कोण भगवंताला स्तनपान करते पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आजी तुमचं वय किती असेल आज एमएच 70 80 75 एमएच 80 75च्या काळामध्ये पूर्वी कोण पण मूल कोणाचं पण पाजायचं बरं महाराज नंदराजाच्या घरी एक अशी लावण्य खरी युवती आली आहे एवढा शृंगार केलाय एवढी सजली आहे आणि सजून धरून नटून ठटून माझा जम त्या नंदराजाच्या घरी मंद मंद पावलं टाकत आली आहे आणि नंदराजाच्या गावामध्ये जाऊन नंदराजाचे विचारते सांगा माझ्या नंदराजाचं घर कुठे आहे नंदराजाचं घर कुठे आहे सांगा सांगा ती मंद मंद पावलं टाकत महाराज माझ्या नंदराजाच्या वाड्याजवळ जाऊन पोचली वाड्याजवळ जाऊन पोचल्यावरती तिथं लावण्य खरी होती एवढी सुंदर दिसायला लागली एवढी सुंदर दिसायला लागली तुम्हाला ऐकायचं किती सुंदर दिसते ऐकायचंय ऐकायचंय का हो म्हणा नाही म्हणा ऐकाय नामा म्हणे जसं वाड्यामध्ये तिनं पाऊल टाकलं कोणागत दिसत होती सांगू तुम्हा सर्व माता मौल्यांसारखी ती दिसायला लागली कोण नाम म्हणे आणि स्वरूप सुंदरा देवांगना 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 दिन दुर्बळाची असं रूप धारण केलं आणि महाराज नंदराजाच्या वाड्यामध्ये पाऊल टाकला
जसं नंदराजाच्या वाड्यामध्ये पुतणेनं पाऊल टाकला तसं भगवंताला कळाले आपलं पाट्याचं पहिलं गिरायक आले. जसं पहिले गिरायक आले तसं भगवान परमात्मा आतमध्ये रडायला लागले. जोर मोठ्या मोठ्याने रडायला लागले. ते आतमध्ये गेली यशोदा मातेला सांगितलं, ए यशोदा, अगं बाहेर रडते आणि मला अगोदर सांग, मी एवढी लांबची होती का ग तुला? साधा फोन नाही, साधा मेसेज नाही, कधी इन्स्टाला फोन नाही, कधी मेसेज नाही. सांग ना, मी तुझं काय पाप केलं होतं का? एवढी पण गरीब नाही मी तुला करगुट आणू शकेल. कोण म्हणते? अगं एवढी पण गरीब नाही, मी फटकी लंगोटी तरी आणू शकले असते. नाही लंगोटी नाही, बिना पाळाचा नारळ तरी आणू शकले असते. मला सांगायचं तरी. अगं तर यशोदे मातेने सांगितले, अगं मला सांग अगोदर, मला हे सांग तू कोण आहे? त्या पुतणीने सांगितलं, यशोदा ऐक, मी तुझ्या नंदाच्या जावाच्या दिराच्या भावाच्या आत्याच्या मुलाची ना. यशोदा मातेने डोक्यावर हात लावून घेतला, बाई ही भूत कुठून आलं मध्येच? काय म्हणली? मी तुझ्या नंदेच्या दिराच्या जावाच्या भावाच्या आत्याच्या पोराची ना. यशोदा मातेने डोक्यावर हलवून घेतलं, बाई असू दे, तू कोणाची का असं ना, बरं आली तर बस, तुला कुंकू लावते. थांब लक्ष्मी. महाराज यशोदा मातेने तिला कुंकू लावलं आणि जसं कुंकू लावलं तसं भगवान परमात्मा मोठ्या मोठ्याने रडायला लागला. रडायला लागल्याबरोबर यशोदा मातेने सांगितलं, यशोदा अगं बाळ रडतंय, थोडं त्याला मांडीव घेऊ का ग? या यशोदा मातेने बाळाला मांडीव दिलं. बाळ मांडीव शांत झोपलं. बाळ पण लय खुडीचं. अय बाळ कोण? पुतना. मग कोण? श्रीकृष्ण. एवढा खुडीचा की जसा गिरायकाच्या मांडीवरती पडला तसा गप शांत आईस्क्रीमच झाला. देव एवढा आईस्क्रीम झाला की अक्षरशः डोळेच मिटले देवाने. जुन्या काळामध्ये एमएच 80, 90, 85च्या काळामध्ये कोण पण कुणाचं पण मूल पाजायचं आणि निसर्गाचा नियम आहे, मुलगा लहान मूल मांडीवरती आलं की ते एका हाताने काय करतं? चोळीवर दाबायला प्रयत्न करतं. त्या भगवंताने चोळीवर दाबायला गेला अक्षरशः यशोदा. पुतणीने विचारले, यशोदा अगं पोराला पाजलेस का? पोरग भुकेलाय. यशोदा म्हणली, बाबा पाज. यशोदेनं पोरग मांडी घेतलं, पोरानं पाजाय गेलं. भगवंतानं दूध पेलं, रक्त पेलं, पंचमहाभूताचा आत्माचा टाव पडला. ती महाराज पुतना सांगते, कृष्णा मुंच मुंच बाळा मुंच मुंच रे. त्या पुतणीच्या डोळ्यातून अश्रू यायला लागली, रडायला लागली. महाराज रडता रडता पुतणीचं शरीर कोसळलं आणि भगवंतानं पहिला किल्ला जिंकला, पुतणेचा वध केला. कारण पुतणेनं हे विष किती पॉवरफुल आहे. पुतना येताना स्तनामध्ये विष भरून आलेली. आवाज येणार, आवाज येला बाबा, मराठी टेकलोय बाबा. विठाला 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 हा प्रयोग किती सक्सेसफुल होतोय याच्याकरता एक दिसल त्या बाळाला पाजत पाजत तिथपर्यंत पोहोचलेली. बालकं मिली भरपूर. कृष्णाचा नंबर लागला पण कृष्णानं गड जिंकला. पुतणेचं रक्षण केलं नाही, पुतणेला मारलं. पुतणेनं मारलं, हळूहळू बाळ मोठं व्हायला लागलं. कोण? श्रीकृष्ण परमात्मा मोठा व्हायला लागला. आणि मोठा असताना बाळाचं गुणगौरव काय? बाळानं काय केलं महाराज? बाळ मोठा असताना साधं सोपं कसं पण नाही मोठं होत. बाळाचं एक वैशिष्ट्य आहे, बाळ मोठं असताना बाळ गुडघ्यावर काय करतं? हात
मोठं चांगलं झालं आणि जसं बाळ मोठं झालं तसं त्या असणाऱ्या गोकुळामध्ये त्याची सवंगडी हळूहळू जमायला लागली. एक 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 मित्र जमायला लागला. पेंडे आला, सुदाम आला, वाकडे आला, बोबडे आला. देवासमोर दोस्ती झाली. बाळ भगवान परमात्मा लहानाचा हळूहळू हळू मोठा व्हायला लागला आणि बाळ जसं मोठं व्हायला लागलं तसं त्याची दोस्त मंडळी वाढायला लागली. आणि दोस्त मंडळींनी सांगितले, अरे याला ओळखलं का? लहानपणीचा आपला मित्र. हो हो, लहानपणीचा आपला मित्र. पेंड्या म्हणणार नाही गड्या, याला मी ओळखलं नाही. बोबड्या म्हणण्या लागला, अरे मी याला ओळखलं नाही, मला डिटे टोटा पण मला आता ओळखायचा बंडड आला. कोण बोलायला लागला? बोबड्या. बोबड्याने सांगितलं मला ओळखत नाही. बर ठीक आहे. सुदाम्याला बोलवलं. सुदाम्या, अरे ओळखलं का की नाही? कोण आहे? सुदाम्याने सांगितलं तेव्हा, अरे मला नाही ओळखलंय. तितक्यात महाराज पेंद्या आला आणि पेंद्याने सांगितले, अरे कोण आहे सांगा. मी सांगू का कोण? हा आपला लहानपणीचा मित्र आहे. राजा झालाय राजा. अरे पहिली शिकत होता, 10वीत माझ्या बरोबर होता, पण आता भारताचा मुख्यमंत्री झालाय का बरं? मुख्यमंत्री झाल्यावर कोण कोणाला ओळख देत नाही. मुख्यमंत्री जाऊ द्या, लग्न ठरल्यावर कोण कोणाला ओळख देत नाही. का देत आहे महाराज? भैया लग्न ठरल्यावर देत कोण कोणाला ओळख नाही? नाही झालं न? झालंय का नाही तुमचं? एक झालंय इथं महाराज. साधं लग्न ठरल्यावरती कोण कोणाला ओळख देत नाही. पण देवाचा विश्वाचा चालक करतो म्हणण्याचा करतो शकताही बी भरभर परमात्मा राजा झालाय. राजाने सवंगडी गोळा केली, सवंगडी गोळा केली, संगमडी गोळा केली महाराज. आणि त्या गोकुळामध्ये अशी परिस्थिती झाली होती, जे दिसेल ते मित्र असे माझ्यासारखे काटकुळेच. दिसेल तो मित्र माझ्यासारखा काटकुळच. आमच्या मेजर सारखा एक सुद्धा दिसेना झालाय. तुम्ही हसू नका, माझ्या मागच आहे बाबा. बंदूक बिंदू नाही ना? काय जमा केली? वा वा महाराज. सगळी काडी छाप पोरं बघितली. देवाने तुम्ही खाता का नाही? तुमच्या घरी दूध आहे, तूप आहे, ताक आहे, लोणी आहे, तुम्ही खाता का नाही? सगळ्यांनी सांगितलं, देवा अरे घरी सगळे रे, पण आम्हाला काही देत नाही. सगळं दूध आहे पण दूध डेअरीला नाही मिळत. दूध कुठे जाते? डेअरीला. महाराज गेल्या आठवड्यात मेन कमलेश भैया जेवायला गेलो. कर्नाटक मध्ये पंगत होती. जेवायला गेलो, पंच पकवानाचं जेवण. त्या आजीला म्हणलं, आजी खूप भूक लागली का? बासुमती तांदूळ आहे, त्याच्यात थोडं तूप देशील का? आजी काय म्हणली? चुप. तुपाचं नाव काढल्यावर बुवाने त्या आईने आजीने तूप चुप केलं. महाराज एवढी बिकट परिस्थिती झाली की महाराज सगळं दूध त्या असणाऱ्या डेअरीला निघायला लागलं. पोरांच्या डेअरीला काहीच मिळत नव्हतं. मग भगवंतांना अक्कल लढवली. अरे जाऊ द्या, तुमच्या डेअरीला नाही मिळत ना, आपण एक शब्द लढवू. फक्त शब्द लढवताना एक काम करायचं, मी जसं सांगेल तसं
नुसती चांगल्या बटाट्यागत करतो, फक्त एक काम करायचं, माझं ऐकायचं. ते सगळे पेंद्या सुदाम्या वाकड्या बोबड्या सगळे भगवंताला म्हणले, देवा तू फक्त पुलं पुलं चल, आम्ही माझं माझं आलो. जसं भगवंत पुढं पुढे चालायला लागला तसं माग माग हळू 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 कृष्ण भगवान परमात्म्याच्या मागे सगळे निघायला लागले. परत जात असताना भगवंताने एका गवळणीचं घर टिपलं, एका गवळणीचं घर टिपलं. त्या घरात रात्री 12-1 वाजता सगळी टोळी घुसली. महाराज टोळी घुसली होती. सासू झोपली होती पलंगावरती, सासरा झोपला होता खाली त्या घोंगडीवरती. सासू सुनेची गाढ झोप लागली. सगळी टोळी घरामध्ये कुलूप तोडून घुसली. आणि महाराज इतक्यात भगवंताने सगळे माठ फोडले, ताक फोडले, लोणी फोडलं. सगळं फोडत असताना मिठू 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 सगळं खाल्लं. आणि खात असताना थोडं शिल्लक राहिलं होतं. ते ह्या म्हाताऱ्याच्या म्हातारीच्या गालाला लावून गेला. गालाला लावून भगवंत तिथून निघून गेला. 1 नाही 2 नाही 3 नाही, भगवंताच्या साखऱ्या किड्या चालूच राहिल्या. रोज एकाचं घर फोडायचं, रोज एकाचं ताप चोरायचं, रोज एकाचं लोणी चोरायचं. भगवंताचा हा दिनरजनी हाती धंदा, गोविंदाचे पोवाडे, चोरी करायचे पोवाडे. भगवंताचा धंदा सुरू झाला. आणि धंदा सुरू होत असताना महाराज एक दिवस असं झालं की स्वतःच्याच घरी पंचायत झाली. म्हणजे टावर खालीच रेंज जायला लागली. यशोदा माता त्या असणाऱ्या रवीनं मंथन करत होत्या. मंथन करत असताना बघत त्या सगळ्या गवळींनी गाणं सांगितलं, यशोदे यशोदे बाळा तुझा गारण जाताना यशोदेनं डोक्याला हात लावला. ही जात एवढी बारकी होती, एवढं गोंड दिसायची, मिठू मिठू डोळे, चांगले डाळिंबे सारखे ओठ, मोराच्या पंखासारखे डोळे, एवढा राजस गोंडस असा दिसणारा मुलगा चोऱ्या कधी करायला लागला. यशोदा मातेनं डोक्याला हात लावून घेतला. आणि एक दिवस असा झाला की सगळे सवंगडी आपापल्या घरी कोंडून ठेवले. यशोदा माता रवीनं मंथन करत होती. आणि मंथन करत असताना रवीचं मंथन कुशलन ऐकता 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 भगवंतानं भूक लागली. आणि भगवंतानं यशोदा मातेला सांगितलं, घुम घुम करती डेरे, घुम घुम करती करती डेरे, आई मला तुझे घुम 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 करती डेरे, आई मला तुझे भगवान परमात्मा यशोदेला म्हणायला लागला, आता इथे डेऱ्याचे घुमघुम करते का नाही ते मला दे. भगवान परमात्मा रडायला लागला. भगवंतानं आईनं काय केलं, रवी तिथे टाकली आणि घरात काहीतरी वाजलं म्हणून आई निघून गेली. हा भगवान परमात्मा त्या डेऱ्यात उडी मारली, खाली तळा. सगळं लोणी खाल्लं, तूप खाल्लं, दही खाल्लं आणि त्या असणाऱ्या त्या रवीला घट्ट धरून बसला. यशोदा माता ते रवी घुसळते घुसळते, रवी हालायला तयार नाही. शेवटी यशोदा मातेला कळालं आपल्याकडे एवढा खट्याळ आहे, त्या रवी खाली धरून जाऊन बसलाय. मग खाली काय अडकलंय म्हणून त्या आईनं हात घातला तर ते चंबू म्हणतात ना, काय त्याला, शेंडी 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 अंटना अंटिना, भगवंताचा अंटिना हातात लागला.
चंबू हातात लागला तसा उचलला तसा हा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशकाळा लोपनिया. इकडून तिकडून दही तूप ताक लोणी लागले. वा 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 मिठू मिठू बोलत गडी बाहेर काढला आणि साईडला ठेवला आणि सांगितलं ताकीद करते बरे नको कर माझे बाबा, नको कर माझे बाबा, थोडा नको कर थोडा नको कर माझे बाबा, थोडा नको कर थोडा नको कर माझे बाबा, थोडा नको कर माझे बाबा, थोडा नको कर आता खोड्या करू नको. 8 दिवस झालं तुझं बिटल्यावाडे ऐकती 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 लय बोलू नको. 8 दिवस झाले बिटलेवाडी तुझी ऐकती लय बोलू नको. येड्या पाकिट पण द्यायची नाही. जरा दमाने घे. खोड्या करू नको. भगवंताने सांगितलं आई ठीक आहे मी आजपासून खोड्या नाही करत. मग भगवंताने एक डोक्यात घेतलं घरी बसून देत नाहीत ना, मग एक काम करायचं रानात जायचं खेळ खेळायचे. आणि भगवंताने सवंगडी गोळा केले आणि एक खेळ खेळायला लागला. पहिला खेळ तुम्ही माझ्याकडे लग्नाला आलाय का काय? बिंबीच्या डेटापासून बोलतोय. फॅन लावला गड्यांनी पण फॅन पण तुमचेच उपकार फेडायला लागला. जरा कमीत कमी टाळ्या तरी वाजवा. ये बाबा इकडे ये. महाराज एक 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 खेळाय खेळ 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 एवढे खेळण्यात दंग झाले महाराज. पहिला खेळ सांगू तुम्हाला. भगवान परमात्म्यानं ह्या कलियुगामध्ये या मृत्यू लोकांमध्ये पहिला खेळ खेळला म्हणजे चेंडू फळी. लक्षात ठेवा चेंडू फळी खेळ हा महाराष्ट्रातला आहे. नुसता महाराष्ट्रातला नाही तो चेंडू फळी खेळ माझ्या भगवान परमात्म्याने तयारी केला. आता मस्त लोकांच्या झेंड्यावर पंढरपूर करतात म्हणा. पण महाराज सांगू तुम्हाला एक वाक्य गोड आहे. जर खरंच पटलं तर टाळ्या वाजवा, नाही पटलं तर हाय तसं बसलं तरी चालेल. ऐका अरे लोकांच्या झेंड्यावरती चंद्र, लोकांच्या झेंड्यावरती चंद्र आहे. पण माझ्या भारत मातेची संस्कृती आहे. भारत मातेची मान एवढी उंच आहे की माझा भारताचा झेंडा चंद्रावर आहे. ही भारत मातेची संस्कृती आहे. विचार करा आज आपलं खेळ बऱ्यापैकी चोरलंय. पण पहिल्यांदा महाराष्ट्रात खेळ आणलं चेंडू फळी माझ्या भगवान परमात्म्यानं. नुसता चेंडू फळी नाही खेळ मांडला लगोरी
तुम्हाला जोर आलाय. 2 मिनिटं थांबा थांबा जरा. हो हो तुम्हाला जोर आलाय खरा, पण बायकांच्या पायात चपल्या पण आहेत, त्यांना लागली भूक. हाय बाप, एवढा खेळ सोडून नाही भगवान थांबला. एवढ्या तक्रार झाल्या भगवंत, एवढ्या तक्रार झाल्या अक्षरशः ते गोकुळ सुद्धा वैतकलं, त्याचे सवंगडी सुद्धा वैतकले, एवढे भुकेने व्याकुळ झाले. आणि भगवंताला सांगितलं, भगवंता तुझ्या मागं आम्ही जरूर येऊ, पण तुझ्या मागं आल्यावरती कसं यायचं. हरे हरे ताला, हरे हरे ताला, हरे हरे ताला, भगवंताचं ऐकलं सगळ्या पेंड्यानं, सुदाम्यानं, बोकड्यानं, वापड्यानं. आणि महाराज एक युक्ती सुचवली. सगळ्या गोकुळातल्या गवळणींनी डोक्याला हात लावला, ह्यो बाळ कोणाच्या ऐकणार नाही. शेवटी नंदराजाच्या घरी सगळी गोळा झाली. आणि नंदराजाच्या घरी गोळा झाल्यावर नंदराजाच्या घरी सगळ्यांनी गारण घातलंय. महाराज अक्षरशः आता गोकुळ वैतागलं, जसं तुम्ही मला वैतागलाय 1 तास झालं. महाराजांनी जाता जाता इशारा केलायच म्हणा. सगळे वैतागले. शेवटी नंदराजानं सांगितलंय, तेव्हा आतापासून तुझ्या खोड्या बंद. उद्या सकाळी उठायचं, पाटी दप्तर घ्यायचं आणि शाळेत जायचं. नाही वटावटा करायचं नाही, रडायचं नाही, आकार घालायचा नाही, तुझं आम्ही ऐकणार नाही. तू सकाळी उठायचं आणि शाळेचा रस्ता धरायचा. भगवंताची शाळा कोणती? गोदने गोदने महाराज भगवान परमात्म्यानं सगळ्या गाया घेतल्या. भगवंताकडे गाया किती होत्या? 9 लाख गाई भगवंता ठाई. भगवंतानं रूप धारण केलं. हातामध्ये काठी, अंगावरी गोगडी, गाईरा कोळतो यमुना काठी, गाईरा कोळतो यमुना काठी, हातामध्ये काठी, खंडावरी गोंगडी. भगवंतानं रूप धारण केलं. हळूहळू भगवंत गया घेऊन डोंगरात जायला लागले. तिकडं महाराज भगवंत खेळ खेळायला लागले. खेळ खेळून 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 एवढी भूक लागली अक्षरशः त्या सगळ्या वेळ म्हणती आनाची देवा झाली आता झालं. 1 तास 2 तास झालं ओंकार महाराजात ऐकून ऐकून एवढी भूक लागली. बाबा तुझं आता दुकान कर बंद, आम्हाला लागले ते भुका. महाराज त्या गोकुळातल्या असणाऱ्या सगळ्या सवंगाड्यांनी सांगितलं भगवंताला, खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. नाही खेळायचे नाही, खेळून खेळून दमलाय आता तुम्ही. काय कीर्तनाचे सुख. माझ्या भयानं तर एवढा 8 दिवस पकवास वाजवलाय. गडी म्हणाला आता थांब, नाही तर तुला सुट्टीच नाही. महाराज खेळून खेळून सगळे दमल्यावरती महाराज सगळ्यांच्या शुदऱ्या एकामेकात आणल्या आणि शुदऱ्या एका जमात केल्या. आणि भगवंतानं काय केलं महाराज,
हातामध्ये शुद्रे घ्यायचा आणि एकामेकाच्या मुखामध्ये घास भरवायचा. आणि जगातला पहिला काला जर कोणी वाटला असेल तर माझ्या ज्ञानोबरायांनी जगातला पहिला काला वाटलाय. दुसरा काला माझ्या श्रीकृष्ण भगवान परमेश्वरांना वाटलाय आणि त्याच कालेचे साक्षीदार आज बिटलेवाडीकर सर्व ग्रामस्थ आहे. खरं तुमचं करावं एवढं कौतुक थोडं आहे. काल्याचे कीर्तन झाले सप्त्याच्या पहिल्या दिवशीपासून मी तुमचा अंदाजच घेतोय, पण तुम्ही एवढे चतुर अजूनपर्यंत तुमचा केसभर सुद्धा अंदाज लागून दिला नाही गुरव असून सुद्धा. महाराज खरंच असंच गुन्ह्या गोविंदानं राहा. ह्या जीवनात दुसरं तिसरं दादा काही नाही. आपण कधी येणार आहे कधी जाणार आहे याची काही कल्पना नाही. मी काल रात्री सांगून गेलो, आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि कोणामुळे आपल्याला वाटत काटा नाही मोडला पाहिजे. फक्त एवढं लक्षात ठेवा. अरे तुमच्या काट्यामध्ये जर वाटेमध्ये काटा भरलं ना तर तुमचं हृदय एवढं विशाल करा, तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या त्याच्या वाटेमध्ये टाका. तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या त्याच्या वाटेमध्ये टाका. तुमची वाट अगोदर तो लोटल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक काम करा, जीवनामध्ये सत्संग करा, भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं पारायण करत जा. जर तुम्हाला आयुष्यभर काही करता नाही आलं तर सप्त्यात मात्र काट्या तरी टाकू नका. दुसरी गोष्ट हे तरी नाही करता आलं, तिसरी गोष्ट एवढी गोष्ट करा, ज्या दिवशी सप्ताह उभा राहिला आणि ज्या दिवशी सप्त्याचा काल आहे तोपर्यंत घराचं तोंड तरी बघू नका. तुम्ही म्हणाल महाराज बाबा तू आहेस मोकळा, माग ना पुढं फुपाटा उडं तुझं नाही लगीन ना बायका पोरं नाही वाटी नाही तांब्या नाही वस्तारा नाही. सॉरी होते बोलता बोलता तू आहे मोकळा, तुला काही काम नाही, पण आमच्या मग आमचा प्रपंच आहे. सांगू तुम्हाला, तुमच्या जर भक्ती एवढी निष्ठ असली ना, तुमच्या भक्तीमध्ये जर ताकद असेल ना तर तुमचा संसार सुद्धा देव येऊन करतो. लक्षात ठेवा. अरे चोकोबाच्या बहिणीचं पालन पण माझ्या विठ्ठलाचा भगवान परमात्म्याने केलंय. साठी सोपं भगवंताची ताकद समजू नका. तुम्ही फक्त 2 पावलं भगवंताकडे जावा, 4 पावलं तुमच्याकडे नाचतील. तुम्ही नाचत नाचत भगवंताकडे जावा, देव थया थया तुमच्यात नाचेल. तुम्ही नाचून गाऊन भजन करा, देव तुमच्यासाठी उड्या मारेल. हात वरती करा बरं सगळे सगळे सगळे. कॅमेरावाला कॅमेरे फिरवा देवा. माझ्या बिटलेवाडीचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाईव्ह लोकेशन चालू आहे. सगळ्यांना दिसू द्या माझ्या बिटलेवाडीच्या अंगामध्ये किती भगवंताची भक्ती आहे. सगळ्यांनी हात वरती करा, हात हलवा बरं जरा फुलासारखे जोरात जोरात जोरात. वा 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 वा, असं वाटतंय बघतच राहू. वारा पण सुद्धा. अरे खाली खाली वा वा, वरती करा. एक साथ खडेंगे खडे अप. विठोबा रकुमाई ज्ञानेश्वर सवंगाड्याने सांगितलं, देवानं सांगितलं, तुकोबरांनी सांगितलं. ऐका बरं, जर तुम्ही माझ्या मागे याल तर तुम्हाला पोट भरून खायला मिळेल. पोट भरून खायचं असेल तर फक्त एक काम करायचं, कोणी कोणाशी बोलायचं नाही, हळूहळू चालायचं. एवढं सगळं करत असताना एक सांगतो, जगद्गुरु तुकोबरांनी सगळ्या सवंगाड्यांना सांगितलंय, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी, तुका म्हणे सांडा घाटी तेने
नका भरू पोटे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तू बरी. महाराज, बोलण्याच्या योगातून खूप काय सांगायला झालं तर ऊन भरपूर आहे. तुमचा तळतळाट घेऊन मला काय लवकर नाही जायचं. थोडक्यात गोड असावं. माणसं खूप वैतागलेली आहेत. गेले 8 दिवस तुमचं सगळं चाललंय. ज्यांनी ज्यांनी गुढ्या उभारल्या ते देव, आणि माझं ऐकून सुद्धा ज्यांनी गुढ्या उभारले नाही ते महादेव. असू द्या, गोड असं तुमचं अंतःकरण आहे. असंच गोड अंतःकरण ठेवा जा दादा. ह्या जीवनामध्ये दुसरं तिसरं काय नाही. सप्त्याकरता कधी तुम्ही आड बघलेलं पडू नका देवा. खरंच गोड, ह्या लोकांची संख्या एवढी गोड आहे. साक्षात लक्षात ठेवा, जर हे जवान नसते ना तुमच्या गावामध्ये पैदा झाले तर आज इथं कथा कीर्तन नसतो करू शकलो आपण. डोळ्यामध्ये तेल घालतात आणि ती पोरं भारत देशाची सेवा करतात. लक्षात ठेवा, नुसती भारत देशाची सेवा करत नाही, भगवंताच्या कथा कीर्तनामध्ये टाळ घेऊन नसतात. एवढी कुस पवित्र आहे, एवढी कुस पवित्र आहे. जीवन जगत असताना त्यांना कधी विसरू नका. कधीच त्यांना विसरू नका. कधीच विसरू नका. कधीतरी जीवनावरती आपण कोणावरती तरी प्रेम करायला शिका. माझ्या यशोदेनं, माझ्या नंदराजानं राधिकेवर प्रेम केलं. माझ्या राधिकेनं माझ्या कृष्णावरती प्रेम केलं. एवढं प्रेम केलं, कृष्ण माता भगवंताकडून त्या असणाऱ्या गोकुळातून निघून जायला लागला ना, रथाखाली आडव्या अक्षरशः गवळणी पडल्या. प्रेमात खूप मोठी ताकद आहे. प्रेमाने जग जिंकता येते, पण फक्त अंतरात्म्यामध्ये प्रेम पाहिजे दादा. ह्या जीवनामध्ये लक्षात घ्या, पैशाने सगळ्या काही गोष्टी मिळतात. पैशाने माणसं मिळतात, पैशाने कामं होतात, पण पैसा संपतो, तुमचं काम संपतं. पण ज्यावेळी तुमच्याकडे माणसं असतील ना, पैसा संपत नाही, तुमचं काम संपतं, पण तुम्ही कमवलेली माणसं जरूर शिल्लक राहतात. हे वाक्य माझ्या भैयाचं आहे बरं. कारण कुणी बोलव त्याचं वाक्य ते सांगितलं पाहिजे, नाही तर माझ्या नावावर लिहून काय फायदा नाही त्याचा होणार. अक्षरशः गोड सोन्यासारखी माणसं आहे तुम्ही. इथून जाऊ वाटत नाही बरं. खरंच आल्यापासून तुमचं प्रेम अनुभवतोय. आम्ही प्रत्येक गावात जातोय, पण खरंच जगामध्ये माझ्या अनुभवाला पहिलेच गाव असेल बीज एवढ्या जोमात साजरं करते. तुमच्या बिटलेवाडीचं नाव पूर्ण महाराष्ट्रात नेल्याशिवाय हा ओंकार महाराज राहणार नाही. खरंच फक्त सर्वांनी सहकार्य करायचं आहे. सगळ्यांनी सहकार्य करा, शांतता द्या. ज्या ज्यावेळी तुमचे सगळे काही निकाल होतील ना, एका मताने निकाल होऊ द्या. तुमचं गाव त्रिभुवनामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, एवढीच जाता जाता विनंती करतो. असंच गुण्या गोविंदानं राहावा. सगळ्यांच्या अडचणीमध्ये सामील व्हा. कुणाला अडचण येऊ देऊ नका. आणि जाता जाता एवढं करतो, काही माझ्या चिमुकल्या वाणीतून काही चुकीचा शब्द गेला असेल तो माझा मला परत फिरवा. काही चांगला असेल तो माझा गुरुवारांचा प्रसाद. माझे गुरुवारी हरिभक्तपारायण गोकुळजी महाराज क्षीरसागर माझा भाऊ आज तुमच्या आमच्या शिल्लक नाही. परवा दिवशी कीर्तन झालेले माझे मामा श्री हरिभक्तपारायण नारायणजी महाराज कुपडे, माझ्या भावापेक्षा भाव जोरात ते बरं. हा जवळजवळ 15 वर्ष झाला मी एकाला हाताला हात लावून देतोय. एका ताटात म्हणलं तरी जेवण्याची आमच्या दोघांची ताकद आहे. भगवंताकडे कृष्ण गोपाळ शिकणा एवढी विनंती आहे की माझ्या भावाची माझी जोडी कधी फुटून देऊ नको जगामध्ये. कारण भावाची ताकद काय आहे भाव असल्यानंतर कळते. एका गाडीवर जातो, एका गोदडीवर झोपतो आणि एका विचाराने सगळं काम करतोय. महाराज हा व्यक्ती आहे ना, म्हणून हा सगळं नियोजन करू शकलो मी. महाराज एका वेळी 2-2, 3-3 पारायण आम्ही चालवणारी माणसं आहे. आळंदी सारख्या ठिकाणामध्ये राहिलोय, वृंदावनासारख्या ठिकाणीमध्ये महाराज राहिलेत. खूप अभ्यास आहे. ही माझे गोड गायनाचार्य मंडळी आहेत. आपल्या गावचे करत नाही, सगळी एवढी गोड मंडळी जमली आहेत. विनकरी तरुण आहे. सावधान सावधान चालेल. वा वा वा. सगळी मंडळी गोड आहेत. मिलिटरीतले जवान जसे सीमेवरती उभे राहतात तसे हातामध्ये टाळ तुमच्यासाठी उभे राहिले. त्या जवानासाठी टाळ्या वाजवा. लक्षात ठेवा, तुम्ही 8 दिवस गिळले का नाही ते ह्यांच्यामुळेच. तुम्ही जेवायचा पत्रावळ उचलू नको, खरकाट उचलू नको. तुम्ही हात धुवून घरी पडायचा. पण माझी लेकरं ही भांड्या सकट धुवायची. ही पोरांनी भांडी धुतलेत. भांडी अजून कुणाला माहित नसेल, ओंकार महाराज सांगतोय. मी ज्या ज्यावेळी पोरांच्या भांड्याचा आवाज आहे ना त्या त्या पोरांकडे जायचो. तिथं तुमच्या गावाचं भाग्य म्हणा, अशी तरुण पिढी तुमच्या गावात जन्मली आहे. खरंच गावाचं भाग्य आहे तुमचं. जवानाला कधी विसरू नका माय बाप. जवान किती ताकद आहे, जवान किती ताकद आहे जातो जातो सांगून जातो. दिल दिया है जान भी देंगे. विकू दे ना. हे वतन तेरे लिए दिया है जान भी देंगे.
काळ्याच्या कीर्तनामध्ये सगळ्या आयांनी सगळ्या बापांनी ह्या पोरांसाठी एक मागणं मागायचं आहे. जेव्हा जेव्हा माझी लेकरं देशावरती सीमेवरती लढायला जातील ना, भगवंता देशाला कशाला सुद्धा धक्का लागून द्यायचं नाही, त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागून द्यायचं नाही. ही मागणं तुमच्यासाठी मागतो आणि सेवेला इथंच पूर्ण देतो. माझे बंधू तुले असणारे श्री हरिभक्त पारायण कमलेशजी महाराज जाधव, माझ्या नितांत प्रेम करणारा माझा भाऊ आहे. हरिभक्त पारायण आकाश महाराज असतील, माऊली महाराज असतील, बाबा असतील, संपूर्ण असणारे मिलिटरी जवान असतील, येणेकर असतील, चौकदार असतील, भारदार असेल, गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, सगळी लोक झटली. आज आपलं कार्यक्रम मुद्दाम तुम्ही 30 वर्षाच्या नंतर जर बघायला गेला तर फक्त युट्यूब चॅनेलला नाव टाकलं तर तो तुमचा हा आजचा कार्यक्रम तुम्हाला लाईव्ह दिसेल. युट्यूब चॅनेलचं नाव ज्ञानंजन नाव आहे. बरं, प्रत्येकाने ज्ञानंजनावरची जावा, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण हा शोक सोहळा स्वर्गीय नाही. तुम्ही 10 वर्षांनी जर कधी गेला ना तर तुम्हाला हे 2025चं काल्याचं कीर्तन ओंकार गुरुवाचं कधी दिसणार? 10 वर्षाच्या नंतर. त्यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा. बोलत असताना काही चुकीचा शब्द केला असेल उदाहरणार्थ माफ करा. महाराज, माझ्यावरती नितांत प्रेम करणारी ही तरुण पिढी आहे. खरंच दादाच्या चरणावरती नतमस्तक होतो. खादगुणचा एक हिरा आहे. बरं, एवढं वारकऱ्याबद्दल प्रेम आहे महाराज, एवढं प्रेम आहे की विचारू नका. काही माणसाला लक्षात राहत नाही, पण आज बघितलेला माणूस उद्या राहतो. ह्यांचं भाग्य एवढं आहे, चांगल्या महात्म्याच्या हाताला आळंदीला शिकून आले. लक्षात ठेवा, टाळ्या वाजवा जरा. कुणाचं दुकान बंद करून इथं कीर्तनाला येणं. लक्षात ठेवा, गोडाशी साऊंड सिस्टीम मंडळ, गोडाशे बाबा आहेत. दादा, काही चुकला असेल उदारधंदा करा, माफ करा. मी तुमच्या लेकरासारखं भाऊ, कधी पण माफ करा. महाराज, गोडाशे मृदंग वाजवला आमचे गावचे मामा सूर्यकांत मामा लावण, मामाच्या चरणी नतमस्तक ठेवतो. मेजर, तुमच्या चरणी पण नतमस्तक ठेवतो. बाबा, तुम्ही काकडा करता, मंदिर आहे. माझं मिलिटरीचा जवान असेल, त्या माणसाच्या डोळ्यात पाणी याच्यासाठी आलं की खरंच संपर्कात एवढी ताकद आहे ना, एवढी ताकद आहे ना दादा, संपर्कासारखी ताकद उभ्या जगामध्ये कुठं नाही. त्या माणसाचं पाण्यानं डोळं डबडबलं दादा. खरंच एवढी त्या मेजर मध्ये ताकद आहे. माणूस माझ्या डोळ्याने बघितलंय. मी एक दिवस झोपला नाही. दिवसातले फक्त 4 तास झोपलाय. आठवड्यातले 4 तास मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. मी माझ्या डोळ्याने बघितलं. टाळ्या वाजवा जरा, टाळ्या. खरंच उदारताना करण्याची माणसं माझ्या बिटलेवाडीला मिळाले. जोपर्यंत माझ्या जीवा जीव आहे ना, जोपर्यंत माझ्या मित्रांच्या जीवा जीव नाही ना, तोपर्यंत बिटलेवाडीचा उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. हे तुमच्या चरणी प्रार्थना करतो. ज्या ज्यावेळी आमची गरज लागेल ना, त्यावेळी उदारताना करणार, फोन करा, ओंकार महाराज या. माझी सैन्य घेऊन कधी पण आपण लढायला तयार आहे. खरंच चुकलं असेल तर उदाहरण धंदा करणार, माफ करा महाराज. गोड असे टाळकरी मंडळ, नाना असेल, आमचा प्रतीक असेल, ही सगळी मंडळी एवढी पळाली ना, बेकार. अक्षरशः तुमची नावं मला घेऊ वाटणार दादा, कारण माझं अंग लटलट कापते दादा. इथं आल्यापासून मी आजारी आहे. 4 साल्यांच्या बाटल्या लावल्यात, सकाळी गोळ्या खाल्ल्यात, अंग लटलट कापते बघा. तरी इथं तुमच्या पुढे उभा राहिलो. भगवंताचा आशीर्वाद असेल, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल. बोलण्यासारखं खूप काय, पण इथंच माझ्या सेवेला पूर्ण कोणीतरी टाळ लावा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय विठ्ठल जय जय. कोणीतरी टाळ लावा. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. थांबा की, थांबा. अभंग व्हायचा आहे, अभंग व्हायचा आहे. फक्त अरे दोघांनी धरा, कोणीतरी दोघांनी धरा. हा शिंकेला मी येले दुरी होतो वरी मला वाटो एकामेका. कीर्तनकार फोडता, कीर्तनकार मेका वैष्णवने का संगम. तुका म्हणे हाती डोका, तुका म्हणे हाता डोका, वैष्णवने का संगम. एकामेका वैष्णवने का संगम. मला वाटो एकामेका वैष्णवने का संगम. मला वाटो एकामेका वैष्णवने का संगम. पुरे वेडे वापुरे उतरे करा क्षमा परग महाराज.
समाधान तुमचे देखील चरण आता उठावे से म्हणा खाली बसा सर्वांनी आता उठावे से म्हणा येत नाही नारायण तुका म्हणे आता उठावे से म्हणा येत नाही आता उठावे से म्हणा येत नाही नारायण प्रेमारती गोविंदा वारी उभा देवाचे पांडुरंगा आषाढी कार्तिके भक्तजन दर्शन पांडुरंगा रुक्माई वल्लभाई मागणे ते तुझे प्रजा हे देशील तरी पाय पांडुरंगा या संतास निर्वीज मध्ये तुझे काय तुका म्हणे आता उदारतो होई मज देवी पाय संताची या संतास निर्वय मी का वरिया मारे काय न संताची या संतास निर्वीज मज दे आणि तुझे काय न मागू देवा ज्ञानदेव फौजी वस्त्रम पूर्वीपासून आम्ही करीत आलो. आम्हाला भरपूर साथ काय येडी वाकडी कशी बी दिली, काय कुणी कशी बोलली, पण खाली बघून आपलं तसंच चाललो. आणि आता पुढं आज यंदा मला इतकं भरभरून प्रेम तयार झाले बरं का. या अशी साथ संगत तुमची सतत राहावी. आम्ही काय हाय आता नाही काय नाही, पण तुम्ही आज इथून पुढं तुम्हाला माऊली तुमच्या पाठीशी उभी राहणार. त्या ज्यावेळी सप्त्याचं नियोजन ज्यावेळेला होईल त्यावेळेला तुमच्या पाठीशी मी उभा आहे. हा